मागला तुळशी किती का पानांना फुलाशी फुलेला गजानन झाला तेरडा फुलेला सोबतच शेजारी फुगडीने सुद्धा लगेच जोर धरला. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आज मी आलेलो आहे गावी. माझं गाव आहे बोरीव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा, रहमतपूरच्या शेजारी गाव आहे. तर आज आहे गौरी विसर्जन आणि आपल्या घरगुती गणपतीचं विसर्जन सुद्धा आम्ही आजच करतो. आमच्या गावामध्ये बहुतांश गणपतीचं विसर्जन हे गौरींबरोबरच केलं जातं. तर आता आपल्या घरातल्या गणपतीचं दर्शन घेऊया, त्यानंतर मग आरती करून घेऊया. आरती झाल्यानंतर आपण मग विसर्जनासाठी बाहेर पडणार आहोत. तर आमच्या गावातल्या सगळ्या घरगुती गणपतीचं विसर्जन हे मिरवणुकीसह एकाच वेळी केलं जातं. चला तर मग. तर शाळेत आपल्या घरातले गौरी गणपती. गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी जळते मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव नखशी परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटे तुझे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी मोरया. गणपती बाप्पा मोरया. श्री गजानन मोरया. पुढच्या वर्षी मोरया. तर आपण आता आधी मंदिराजवळ जमणार आहोत. आपल्या गावातले सगळे गणपती मंदिराच्या समोर एकत्र येतात. तिथून मग मिरवणूक होईल आणि तिथून मग आपण विसर्जनाला जाणार. असे इथं पूर्ण लाईन असे गणपती सगळे गोळा होतात. तर ह्या आपल्या ग्रामदैवत आहे, आपलं काळभैरवनाथाचं मंदिर आहे. आता इतर गणपती जमा होईपर्यंत आपण मंदिर पाहून घेऊया. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या समोरच श्री नंदी महाराज आहेत. मंदिरात प्रवेश करताच एक मोठी घंटा, खाली कासव आहे आणि हे दरवाज्यातून गाभाऱ्यामध्ये आपल्याला दिसते श्री काळभैरवनाथ आणि श्री जोगेश्वरी माता. काळभैरवनाथांच्या शेजारी श्री मालदेव महाराज आणि जोगेश्वरी मातांच्या शेजारी महादेवांची पिंड आहे. मंदिराच्या आवारातच असे श्री ज्ञानेश्वर महाराज, विठ्ठल रुक्मिणी, श्री दत्तगुरु, या बाजूला श्री गणेश, शेजारी श्री कृष्ण, शेजारी श्री लक्ष्मी माता, काळूबाई यांची छोटी खानी मंदिरं बांधलेली दिसतात आपल्याला. ही समोर दगडी दीपमाळ आहे, पूर्ण दगडामध्ये बांधलेली आहे. हे समोर आहे श्री दत्त मंदिर. तर आपण आता दत्त मंदिरामध्ये दत्तांचं दर्शन घेऊया. मंदिराच्या आवारात आपल्याला हे शाळा इथं भरवलेली दिसते.
शाळेचे 2 वर्ग इथं भरवलेत. कारण काही दिवसांपूर्वी वादळ आलं होतं मोठं, त्या वादळामध्ये शाळेचा पत्रा उडून गेला आणि पडझड झालेले आहे. तर काही वर्ग आपण इथे भरवले जातात, काही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये. तर अजून पण काही शाळेची इमारत दुरुस्त झालेली नाही, तोपर्यंत गावकऱ्यांनीच गावच्या पातळीवर इथं पर्याय व्यवस्था केलेली आहे की जेणेकरून मुलांचं नुकसान होऊ नये. तर हा आहे आपल्या बोरीव गावच्या गणेशोत्सव मंडळाचा श्री गणपती मूर्ती. आपल्या गावामध्ये एकच गणेश मंडळ आहे, अख्ख्या गावाचं मिळून एकच, एक गाव एक गणपती म्हणतो आपण त्या पद्धतीनं. तर ही आहे श्री गणेशांची अतिशय सुंदर मूर्ती. यावर्षी खूप छान मूर्ती आहे. मूर्तीची उंची सुद्धा अगदी आटोक्यात आहे, साधारण 5 फुटाच्या आसपास उंची येईल, त्यामुळे खूप सुंदर मूर्ती आहे. हे आहे श्री दत्तगुरूंचं मंदिर, दर्शन घेऊया आपण. समोर आहे अतिशय सुरेख अशी दत्तात्रयांची मूर्ती. आपल्या सर्वांना नम्रतेची कळकळीची विनंती आहे. आपल्या घरातील घरगुती श्री गणेशाची मूर्ती घेऊन आपण मंदिराच्या दिशेला 5 मिनिटात उपस्थित राहायचोय. एका बाजूला गणेशांचे दर्शन चालू होते, तर दुसऱ्या बाजूला काही महिलांनी पारंपरिक खेळ झिम्मा चालू केला होता. तर पाहूया त्याची एक झलक. तर या खेळामध्ये अगदी नवीन तरुण मुली सुद्धा सहभागी झाल्या होत्या. हे पाहून आता परंपरा लुप्त होणार नाही याची खात्री झाली. किती का पानानं फुलाशी जोडव्याच्या बारुबार, किती का गावरायल्या वाशी इंदेवा मागला तुळशी, इंदेवा मागला तुळशी, किती का पानानं फुलाशी, किती का पानानं फुलाशी, नातीच्या बारुबार, किती का गावरायल्या वाशी तेवढा फुलेला तेवढा फुलेला गजानन झाला, तेवढा फुलेला बहिणीच्या वंशाला ग भाऊ ते रडी गेला, बहिणीच्या वंशाला ग बहीण वंशाती ग बंधू बाण मारित, बहीण वंशाती ग बहीण वंशाती ग बंधू बाण मारित, बहीण वंशाती ग. झिम्मा खेळाचा सुरुवातीला छोटा असणार राऊंड बघता बघता मोठा कधी झाला हे कळलंच नाही. अगदी नवीन लग्न झालेल्या महिला सुद्धा यात बघता बघता सामील झाल्या. झिम्म्यासोबतच शेजारी फुगडीनं सुद्धा लगेच जोर धरला.
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर झेंडुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव गौरी कुमरा चंदनाची ओटी मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव मोदरती कामर परिवर वंदना प्रमेयलिंगन अनंत पूजन भावे वाय नमः नमः तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव विद्या द्रवण तमेव तमेव सर्व मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रिय वाक्पदात्मना प्रकृतित्वा सर्वज्ञं सकलं परस्मै नारायणे समर्पयामि अखिलं केशवं राम नारायण श्रीनारायण राहुल श्री माधव गुप्ता वल्लभ जानकी नायक रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुण्या वर्षी मोरया उंदीर मामाजी गणपती निघाले गावाला चैन पडे ना आम्हाला गणपती निघाले गावाला चैन पडे ना आम्हाला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढल्या वर्षी मोरया जय सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर झेंडुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची कांबर परिवर वंदना सरळ सुंद वक्र तुंडती नैना सहस्रमाला फळे गगन चौकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना मूर्ती जय देव. आता तलावाच्या दिशेने निघालोय गणपती विसर्जन करायला. आपल्या पाठीमागे सगळे चालत येतात गणपती घेऊन. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. काल इकडे पाऊस झालाय थोडा, आज काय पाऊस नाही बघा, त्यामुळे रस्ता सुकलेला मिळालाय आम्हाला.
नाही तर मग चिखलातून जावं लागलं असतं. अशी शेती आहे सगळीकडं. परिसर कसा दिसतोय बघा, सुंदर एकदम. समोर आपल्याला इथं तलाव दिसतोय, पाणी तलावाचं जवळ आलं. भक्तांच्या गर्जना व कशा चालू मोठी माणसं, लहान मुलं, महिला, मुली सगळेजण विसर्जनाला येतात. ही समोर तलावाची भिंत आहे, इथं सांडवा आहे. आता पाणी वाहते तिथं. ज्यावेळी पाऊस मोठा असतो त्यावेळी इथं धबधबा तयार झालेला असतो. हा आहे तलाव. या तलावात आपण विसर्जन करणार आहे. आता इथं सगळे ओळीनं मूर्ती मांडते. किती सुंदर निसर्ग आहे बघा. आता इथं तलावावर सगळ्यांनी अशी ओळीनं गणपती ठेवलेले आहेत. आता इथं पुन्हा एकदा आरती होणार आहेत आणि आरती झाल्यानंतर मग गणपतींचं विसर्जन होणार. अचिरम केशवम राम नारायणम कृष्ण राम हरे श्रीधर माधव गोपी गावल्लो जानकी नायकम रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कालभैरवनाथ भगवान की जय. गणपती निघाले गावाला, जैन पडे ना आम्हाला. गणपती निघाले गावाला, जैन पडे ना आम्हाला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. इकडे दर्शन चाललंय आणि इथं बघा प्रसादाची कशी लगबग चालू आहे. सगळ्यांची प्रसाद अशी एकत्र करून मग प्रत्येकाला वाटले जातात. घ्या रे सगळ्यांनी, मोदक घ्या सगळ्यांना पुरलं पाहिजे. गणपती निघाले गावाला. आम्हाला पण घे हॉल मध्ये. आम्हीच का सितो वर सबस्क्राईब केलं मी ते. मी केलं सबस्क्राईब, मला नव्हतं माहिती आहे आपण आम्हाला पण तर आपला हा गावाकडील गणपती विसर्जन सोहळा आपल्याला कसा वाटला कृपया कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.